नगरपालिका निवडणुकीतील निकाल आम्हाला मान्य आहे. तो लोकशाही मूल्यांचा सन्मान म्हणून स्वीकारत आहोत. पण विकासाच्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाने फेक नॅरेटिव्ह आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याने जनतेचा कौल आमच्या विरोधात गेल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला. ते म्हणाले, जनतेच्या अपेक्षांना साजेसे शहर करून दाखवा. दडपशाही, गुंडगिरी आणि आर्थिक फसवणुकीचं राजकारण कदापि होऊ देणार नाही. ईश्वरपूर नगरपालिका निकालानंतर महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भाजप नेते व जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, संजय कोरे, विक्रम पाटील, शकील सय्यद, अक्षय पाटील, वैभव पवार, सिद्धार्थ कांबळे, सागर मलगुंडे यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. निशिकांत पाटील म्हणाले, राज्यातील मोठे नेते समजले जाणारे जयंत पाटील यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत इस्लामपूर आणि तासगाव या दोनच ठिकाणी तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र इस्लामपूर वगळता इतर कोणत्याही जिल्ह्यातील नगरपालिकेच्या प्रचारात ते दिसले नाहीत. मतदारांना भावनिक साथ घालून केविलवाणे प्रयत्न करण्यात आले, परंतु विधानसभा निवडणुकीत जेवढं मताधिक्य मिळालं होतं त्यात कोणतीही वाढ झाली नाही. पालकमंत्री असताना शहरातील वॉर्ड रचना त्यांनीच केली होती आणि प्रत्येक प्रभागात विशिष्ट समाजाचं मतदान कसे येईल याची आखणी करण्यात आली होती, असा आरोपही त्यांनी केला. राहुल महाडिक म्हणाले, महायुतीला पराभवाला सामोरं जावं लागलं. हे जरी खरं असलं तरी शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमची भूमिका सकारात्मक आणि सक्रिय राहील, असं त्यांनी सांगितलं. मनापासून स्वीकारतोय हा पराभव आणि भविष्यामध्ये राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये महायुतीची सत्ता असल्यामुळे ज्या प्रभागात आमचे उमेदवार निवडून आले आहेत, ज्या प्रभागात आमचे उमेदवार पडले आहेत, जिथं जिथं विकास करायचा आहे ते महायुतीच्या माध्यमातून निधी या शहराला उपलब्ध करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे महायुती म्हणून तिथं करू. कोणत्याही कार्यकर्त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नसून येत्या 5 वर्षांच्या निवडणूक होतील 2030ला त्यामध्ये पुन्हा आम्ही तिथं सामोरं जाईल. बापूंनी म्हटल्यापासून की वेगवेगळे आमच्याविषयी अफवा तिथं पसरण्याचं काम केलं आणि सत्ता काबीज केली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. परंतु आम्ही एकजुटीने सगळ्या इस्लामपूरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू. जे पैसे शासनाकडून येतील, DPDCतून येतील, ती कामं गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत याचा कटाक्ष आमचा सगळ्यांचा निश्चितपणाने त्याच्यावर राहील. आमचे 8च्या 8 उमेदवार जिथं नगरपरिषदचं काम आहे ते काम पूर्ण होईपर्यंत तिथं थांबतील. कामाचा दर्जा जर निकृष्ट असेल तर पत्रकार बांधवांच्या साह्यानं ते जनतेपुढे निकृष्ट कामाचे पंचनामा केला जाईल. अशा पद्धतीनं आमचे 8 नगरसेवक जागृतपणानं प्रखर विरोधकाची भूमिका निभावतील. विरोधासाठी विरोध करणं आमचा त्या ठिकाणी धोरण असणार नाही. चांगल्या कामाला त्यांच्या निश्चितपणानं आम्ही पाठिंबा देऊ, सहकार्य करू. परंतु त्यांचा पूर्व इतिहास पाहता शासनाकडून आलेल्या पैशामध्येही ते विरोध करतात. रस्त्याच्या 11 कोटीला त्यांनी विरोध केलेला होता. असला विरोध आमचे कुठलेही 8 नगरसेवक करणार नाही. महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे आपल्या नगरपालिकेचं की आलेल्या पैशाला विरोध करण्याची भूमिका त्यांनी त्यांच्या सत्ता काळामध्ये बहुमत असल्यामुळं मागच्या 16 ते 22 या काळात घेतलेली होती. तशी चूक आमच्याकडून आम्ही होऊ देणार नाही.